डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो सुद्धा याचे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तळपत्या सूर्याला सुद्धा चमकण्यासाठी आधी पेटावं लागतं. तळपत्या सूर्याला सुद्धा चमकण्यासाठी आधी पेटावं लागतं आणि माणसालाही सुद्धा तेजस्वी बनण्यासाठी आधी झटावं लागतं. आणि त्या काळची परिस्थिती अशी होती की माणसाचं रक्त एक होतं परंतु माणसाचा हक्क एक नव्हता. शिक्षणाची प्रचंड आवड होती परंतु शिष्यवृत्तीचा अभाव होता. आणि म्हणून मी महोदय कुमारी पायल सरीपुत वाळके, सिद्धिविनायक कॉलेज ऑफ फार्मसी वरोऱ्याची विद्यार्थिनी असून विषय मांडते शासकीय शिष्यवृत्ती व त्याची अंमलबजावणी. महोदय, मला एक गोष्ट सांगावीशी वाटेल की पूर्वीचा काळ होता. एक विद्यार्थी होता ज्याच्या मनामध्ये शिक्षणाची प्रचंड आवड होती, परंतु एका मागासलेल्या जातीमध्ये जन्माला आल्यामुळे त्याला जातीमध्ये कुठेतरी छडलं गेलेलं होतं. उच्च नीच या स्तरावर कुठेतरी जखडलं गेलेलं होतं. आणि म्हणून प्रत्येक शिक्षण तो भारतात घेईल एवढं शक्य नव्हतं आणि भारताबाहेर जाऊन तो शिक्षण घेईल एवढी त्याची आर्थिक स्थितीही बळकट नव्हती. आणि म्हणून त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराज नावाचा एक बाप माणूस येऊन जातो आणि त्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती देऊन जातो आणि तिथून सुरू होतो हा शिष्यवृत्तीचा प्रवास. आज विद्यार्थ्यांच्या जीवनाला शैक्षणिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी शासकीय शिष्यवृत्ती ही फार मोलाची ठरते. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, असे विद्यार्थी जे आर्थिकदृष्ट्या फार मागासलेले आहेत, असे विद्यार्थी ज्यांना गेल्या वर्षी 50%हून अधिक गुण प्राप्त झालेले आहेत आणि अशा विद्यार्थ्यांचे पालक ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो. त्याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, असे विद्यार्थी ज्यांच्या मनामध्ये प्रचंड शिक्षणाची आवड आहे परंतु त्या आर्थिकदृष्ट्या कुठेतरी मागे खचल्या गेलेल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांना समोर आणून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ज्यांच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न हे 2 लाखापेक्षा कमी आहे, त्यांचा निर्वाह भत्ता, त्यांचा शैक्षणिक शुल्क या सगळ्या गोष्टींचा विचार करून या योजनेचा अवलंब करण्यात आलेला आहे. आणि याच्या अंमलबजावणीचा जर विचार करायला गेला तर सामाजिक न्याय विभागाद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करून महाडीपीटी पोर्टलद्वारे ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यामध्ये ऑनलाईन अर्ज सादर करून या योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो. त्याच्यानंतर छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती योजना, या योजनेचं स्वरूप असं आहे की मराठी, कुणबी मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मिळण्यासाठी या योजनेचा अवलंब करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर मला एक फारच महत्त्वाची शिष्यवृत्ती योजना वाटते, ती म्हणजे ही की छत्रपती शाहू महाराज गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना. असे बरेचसे विद्यार्थी आहेत जे अनेक क्षेत्रामध्ये स्वतःची प्रगती साधत आहेत. मग महोदय, या विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना भाव मिळावा, यांच्या सुप्त गुणांचा, यांच्या विचारांचा कुठेतरी सत्कार व्हावा आणि म्हणून दरवर्षी या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये देण्यात येत आहे. आणि याच्या जर अंमलबजावणीचा विचार करण्यात आला तर सामाजिक न्याय विभागाद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करून या योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो. मला असं वाटते की शासकीय शिष्यवृत्ती हे मुलांना पुढे नेण्याचं फक्त साधन ठरलेलं नाही, तर मुलांच्या भविष्याला उज्ज्वलित करण्यासाठी शासकीय शिष्यवृत्तीचा आज फार मोठा वाटा आहे. अब आँखों में अरमान लिया है और मंजिल को अपना मान लिया है तो मुश्किल क्या और आसान क्या, जब ठान लिया है तो ठान लिया है. आणि मुलांच्या स्वप्नांना पूर्णतः साकार करण्यासाठी आज शासकीय शिष्यवृत्ती फार महत्त्वाची ठरते. मग केंद्र सरकारच्याही फार मोठ्या अशा काही शासकीय शिष्यवृत्त्या आहेत ज्यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्टिकोनातून आपण सामोरे नेऊ शकतो. नॅशनल टॅलेंट टेस्ट एक्झाम ही अशी टेस्ट एक्झाम आहे ज्या विद्यार्थी 10व्या वर्गामध्ये शिकत आहेत किंवा असे विद्यार्थी जे शासकीय मान्यता शाळेमध्ये शिकत आहेत. मग ही विद्यार्थी या टेस्टमध्ये पास झालेले आहेत किंवा शिष्यवृत्ती घेण्यासाठी पात्र ठरलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना प्रति महिना 1,250 रुपये देऊन त्यांच्या आर्थिक स्थितीला बळकट करण्याचं कार्य सरकार करत आहे. आणि याच्या जर अंमलबजावणीचा जर विचार करण्यात आला तर NCERTद्वारे ऑनलाईन अर्ज करून या शिष्यवृत्तीचा आपण लाभ घेऊ शकतो. त्याच्यानंतर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना, असे व्यक्ती किंवा असे शेतकऱ्यांचे मुलं, कर्मचाऱ्याचे नाही तर कामगारांचे मुलं ज्यांचं आर्थिक स्थितीने जे बडकटलेली आहेत, मागे सरलेली आहेत, अशा विद्यार्थ्यांना समोर आणण्यासाठी, त्यांना वसतिगृह हवी आहेत का, त्यांचा शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी, त्यांना परीक्षा शुल्काची परतफेड करण्यासाठी त्यांना प्रतिवर्षी 30,000 रुपये देण्याचे ठरलेले आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक योजना, असे विद्यार्थी जे आर्थिकदृष्ट्या फारच
खरंच फार मागासलेले आहे, ज्यांच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न हे 70,000पेक्षाही कमी आहे. मग अशा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला समोर आणण्यासाठी आणि त्यांची आर्थिक स्थितीला बळकट करण्यासाठी आणि त्यांचा निर्वाह भत्ता म्हणून या विद्यार्थ्यांना दरवर्षी पैसे देण्याचे ठरलेले आहे आणि दरवर्षी या विद्यार्थ्यांना जवळपास 5,000 रुपये देण्याचे ठरलेले आहे. त्याच्यानंतर एकंदरीत आपण विचार करायला गेला तर शासकीय शिष्यवृत्ती ही मंजिलकडे नेण्याचं साधन नाही, तर हे एक नीव ठरलेली आहे. आणि महोदय आपल्याला माहिती आहे की जेव्हा नीव मजबूत असते तेव्हाच मंजिल कुठेतरी उभारल्या जाऊ शकते. आणि आज जर बघायला गेलं तर शिक्षण ही काळाची गरज बनलेली आहे. जो सुद्धा विद्यार्थी आज इथे शिकणार नाही त्याची आर्थिक स्थिती तर सोडाच, परंतु त्याच्या जीवनाला आकार राहणार नाही. आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्यासाठी शासकीय शिष्यवृत्ती फार मोठी महत्त्वाची ठरलेली आहे. आणि शेवटी काय, जो शिकेल तोच शिकेल, वाचाल तर वाचाल नाहीतर कुठेतरी मराल. म्हणजे शिक्षण आज हे किती महत्त्वाचं ठरलेलं आहे, माणसाची प्राथमिक गरज ठरली आहे. आणि याच प्राथमिक गरजेला कुठेतरी पूर्ण करण्यासाठी शासकीय शिष्यवृत्ती आज फार महत्त्वाची आहे असं मला वाटते आहे. आणि एवढं बोलून मी माझ्या वक्तृत्व शैलीला पूर्णविराम इथेच थांबवते. धन्यवाद.